आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील पळसपे जिल्हा परिषद गट आणि कोण पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीने प्रचाराचा वेग वाढवला आहे। महायुतीच्या पळसपे जिल्हा परिषदेच्या उमेदवार हर्षदा घरत आणि कोण पंचायत समितीच्या उमेदवार योगिता लहाने यांचा सोमवारी बेलवली परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली। यावेळी भाजपचे पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, सतीश पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सरस्वती काथारा, रामदास खेत्री, तुळशीराम पाटील, अप्पा भागेत, मच्छिंद्र पाटील, भालचंद्र पाटील, नारायण भोपी, हेमंत तांडेल, जितेश बताले, संदेश लहाने, योगेश लहाने, अनंता पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी सरस्वती नरेश काथारा, पनवेल महानगरपालिका नगरसेविका। आज आम्हाला दादांनी जिम्मेदारी सोपवलेली आहे। योगिताताई लहाने आणि हर्षदाताई घरत यांच्या उमेदवारी घेतल्यापासून दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार करा। तर आज जवळजवळ आमची सर्वच गावं पूर्ण झालेली आहेत आणि प्रचंड प्रतिसाद या गावातून मिळालेला आहे। मी रोज इथे आहे आणि मला प्रत्येक ठिकाणी असंच सांगतात की ताई आम्ही कमलासोबत आहोत, प्रशांत दादांसोबत आहोत, योगिता ताईंसोबत आहोत, हर्षदा ताईंसोबत आहोत। आज आम्ही प्रत्येक गावात जात असताना प्रत्येक महिला, प्रत्येक मतदार बंधू भगिनी ताईंची आरती करतात, प्रत्येकजण त्यांना हातावर साखर ठेवतात, याचाच प्रतिसाद। आणि मला वाटतं की 100% इथून विजय हा आमचाच आहे आणि कमलाला लोकांनी पसंती दिलेली आहे। आणि आम्हाला जास्त काही न बोलता मला वाटतं विजयाची रॅली या गावातनं, प्रत्येक गावातनं आमची कमलाचीच असणार आणि प्रशांत दादांचाच विजय असणार आणि विजय योगिताताईंचा आणि हर्षदाताईंचा। मी एवढंच सांगू इच्छिते की आम्ही सुद्धा नवीन इथे आलेलो होतो आणि आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजय केलं। तसंच मला वाटतं आमच्या योगिताताई लहाने आणि हर्षदाताई घरत यांचा प्रचंड बहुमतांनी विजय होईल आणि आम्ही सर्व मंडळी इथे काम करत असताना आम्हाला एवढा आनंद वाटतो की सर्व गावं पूर्ण आज कोण असेल, बोरले असेल, सांगडे असेल, ठाकूरवाडी असेल, वारडोली असेल, बेलवली गाव असेल, भिंगारवाडी, भिंगार, शेडूंग, भेरले, एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला। मला वाटतं इथे विरोधकांना औषधालाही ठेवणार नाही आणि मला वाटतं 100% विजय आमचाच आहे आणि हा विजय घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि गुलाल आमचाच आहे। इलेक्शन अर्ज भरल्यापासून तिथून म्हणजे प्रचार चालू केला आहे। तिथून मला म्हणजे प्रत्येक गावातून चांगल्या रीतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे। म्हणजे उत्स्फूर्तप्रमाणे लोक या आमच्या प्रचार सभेत सामील होत आहेत आणि प्रत्येक घरोघरी माझी आरती घेते, मला हातावर साखर देत आहेत। मग याच्यावरून मी सांगते की नक्कीच विजय हा आपलाच आहे आणि गुलाल हा आपलाच आहे।